आर्ट, कल्चर मानव जीवनाचा अविभाज्य भाग राहत आलाय. रचनात्मकता आणि रेखांकनाच्या साहाय्याने तुम्हाला कला बघायला मिळेल. अशाच आर्ट, कल्चर, हिस्ट्री विषयी आज आपण बघणार आहोत. चला तर प्रत्यक्षात बघूयात. तत्पूर्वी माझं नाव राहुल आणि मी आर्ट रिलेटेड व्हिडिओ बनवतो. तर आज आपण जपूर्जा नावाच्या म्युझियमला भेट देणार आहोत. म्युझियम म्हटलं की प्रत्येकाच्या मनात विचार येतो की ऐतिहासिक वस्तू, प्राचीन गोष्टी तेथे असेल. पण हे म्युझियम खूप वेगळं आहे. तुम्हाला येथे भारताची शिल्पकला, धातुकला, चित्रकला, हास्यकला यातील दुर्मिळ कलाकृती बघायला मिळेलच, पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारी विविध दालनं देखील बघायला मिळेल. मी ठामपणे सांगू शकतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, कारण जे दृश्य तुम्ही स्क्रीनवर बघणार आहात ते डोळ्यांना भावुक करणारं आहे. तुम्ही जेवढ्या वेळेस बघाल तेवढ्या वेळेस या गोष्टींच्या प्रेमात नव्याने पडाल. सुरू करण्यापूर्वी तुम्हाला लोकेशन आणि येथे कसं यायचं थोडक्यात सांगतो. मनपावरून 20 किलोमीटर खडकवासला डॅमला शेजारी हे म्युझियम आहे. इकडे फक्त गाडी नंबर 66 आणि 84 दर 2 तासात येते आणि तुम्हाला अगलंबे फाटावर उतरायचं आहे. तर एंट्रीसाठी फी आहे 100 पर पर्सन. जर तुम्ही थर्सडे टू फ्रायडे आलात तर सॅटर्डे संडे 200 पर पर्सन, कारण सॅटर्डे संडे येथे प्रोग्रॅम घेतले जातात, त्यात तुम्ही समावेश करू शकाल. मंडेला येथे सुट्टी असते, तर मंडेला येण्याचा विचार करू नका. सुरुवातीलाच तुम्हाला काही पेंटिंग्स बघायला मिळेल ज्या भिंतीवर लटकवलेल्या आहेत. त्यांची माहिती देखील तिथे खाली दिलेली आहे. एंट्री केल्यास तुम्हाला देव नटराजाची मूर्ती दिसेल. 6 गॅलरी आहे इथे आणि प्रत्येक गॅलरीमध्ये वेगळंच काहीतरी बघायला मिळेल तुम्हाला. इथे बऱ्याच पेंटिंग लावल्या आहेत. त्याच शेजारी म्हणजे उजव्या बाजूला जपूर्जा स्टोअर आहेत. बऱ्याच वस्तू इथे अशा आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीमध्ये मिळणार नाही. चित्रकला विभागात राजा रवी वर्मा, एस.एल. हळदणकर, नारायण बेंद्रे, सदानंद बाकरे यांची चित्र आहेत. त्याच जोडीनं रवींद्रनाथ टागोर, बेंड्री नारायण, अतुल जोडिया, लक्षा गोड अशा विविध चित्रकारांची चित्र, रंगातील चित्र, रेखाचित्र आणि शिल्प आहेत. कला इथे सादर करता यावी यासाठी विविध संबंधित कार्यशाळा आयोजित केली जातात, जेणेकरून आपला कुठे न कुठे तरी यात समावेश होईल. चित्रपट, नाट्य, संगीत याविषयी कार्यक्रम येथे नेहमी होतातच आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवणे खूप सुखदायक आहे. हस्तकला, नृत्य, कुंभारकला अशा विविध कलेचे वर्कशॉप देखील येथे होतात. येथे 150 ते 200 पूर्वीचे दागिने, नाणी, चांदीचे जुन्या वस्तू, पैठणी, साडी, शेले,
फेटे, टोप्या, दुर्मिळ वारसा असलेल्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, पुतळे, तांबे अशा जुन्या वस्तू बघायला मिळतात. लाकडापासून बनवलेली कलाकृती तुम्हाला सिटीमध्ये देखील बहुतेक ठिकाणी बघायला मिळेल. जपूरच्या नावामागची एक गंमत आहे. जपूरच्या नावाची एक कविता आहे. त्यात एका कलाकाराच्या मनाची अवस्थेबाबत वर्णन आहे. खंती अंधारातची घडले सारे, लक्ष न लक्षी वरचे तारे, विमनस्कपणे स्वपदे उचलित, रस्त्यातून मी होतो हिंडत, एका खिडकीतून. तर ही आहे जपूरच्या नावामागची एक कहाणी. जपूरच्या बाहेर जर याल तुम्ही तर खडकवासला डॅम आहे. सरळ समोर बघाल तर सिंहगड किल्ला दिसेल. अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणाला तुम्ही कधी भेट देताय? अजित गाडगे सर यांना मनापासून आभार. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा मेळ घालून आणला. जपूरच्या सारख्या विलक्षण अशी संकल्पना त्यांना सुचली आणि आज या गोष्टींचा आनंद आपण लुटू शकतोय. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला वाटत असेल मी असेच आर्ट रिलेटेड व्हिडिओ बनवायला हवे तर या चॅनलला सपोर्ट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून. चला तर भेटू परत.